नमस्कार, मी हेमंत कासार। आज मी हा जो व्हिडिओ करतोय किंवा जे सोशल मीडियाचे ज्या सगळ्या प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर मी येण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या शनिवारपासनं इराण, अमेरिका, इस्रायल याच्यामध्ये जे युद्ध चालू झालेलं आहे ते युद्ध जरी आपल्या शेजारच्या देशात चालू झालं असलं तरी त्याचे आपल्या देशावर किंवा जगावर काय आर्थिक परिणाम होणार आहेत त्याचं थोडंसं आपल्या सर्वसामान्य सगळ्यांना त्याचं काहीतरी थोडीशी माहिती असावी म्हणून आज हा व्हिडिओ करत आहे। आपल्याला माहिती आहे की मागच्या 4 वर्षापासून आपल्याकडे युक्रेन आणि रशियाचं युद्ध चाललंय, इकडं इस्रायल आणि गाझा पट्टीचं युद्ध चाललेलं आहे। मधनं अशा परवा आपल्याकडे पाकिस्तानचं सिंदूर ऑपरेशन झालं। जगातली जी अशांतता आहे ह्या 2-4 वर्षात जगातली अशांतता वाढलेली आहे। आपल्या देशामध्ये पाकिस्तान असेल, चीनचा साम्राज्यवाद असेल, इतर श्रीलंका, बांगलादेश मधले जी आंदोलनं असतील याच्यावरनं एक लक्षात येतं की जगात शांतता नाहीये आणि ह्या अशांततेचा आपल्या जीवनावर सर्वसामान्यांच्यावर काय परिणाम होणार आहे, देशाच्या अर्थकारणावर काय परिणाम होणार आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे या उद्देशाने आपण हा व्हिडिओ करत आहोत। तुम्हाला माहिती आहे की अमेरिका आणि इस्रायल हे इराणच्या विरुद्ध लढत आहेत। इराण, तुम्हाला माहिती आहे की इराण हा एक तेल उत्पादक देश आहे। जगामधला हा जो मिडल ईस्ट मधल्या जे देश आहेत ते जगामध्ये जवळजवळ 40% तेल पुरवठा हा जगाला करत असतात आणि ह्या युद्ध जर लांबलं तर या तेल पुरवठ्याच्या मध्ये जी पुरवठा साखळी आहे त्याच्यामध्ये विस्कळीतपणा जर आला तर त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, बाकीचे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट आहेत त्यांच्या किमती वाढतील आणि त्याची झळ सर्वसामान्य बसेल, हा एक परिणाम आपल्याला जाणवतो। त्यामुळं आपण जे म्हणतो की आपल्याला शेजारच्या राष्ट्रात युद्ध चाललेलं आहे पण त्याच्या आपल्याला सर्वसामान्यांचा काय त्याचा परिणाम होणार आहे, तर त्याचा सर्वसामान्यांचा परिणाम हा एक मी उदाहरण दिलं। दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला की हे इराणच्या शेजारचे जे मिडल ईस्ट मधले जे अबुधाबी आहे, दुबई आहे, कतार आहे, इतर जे शेजारचे बहरीन आहे, इतर जी राष्ट्र आहेत त्यांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट ही अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली या युद्धामध्ये आहे। कारण अमेरिकेचे एअरबेस असतील, अमेरिकेचे नेव्ही बेस असतील, ह्या सगळ्या राष्ट्रांमध्ये आहे। अमेरिकेची गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट या आसपासच्या राज्यात आहे। त्यामुळे अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी या राष्ट्रांना सुद्धा अप्रत्यक्षपणे या युद्धात भाग घ्यावा लागत आहे। त्याच्यामुळं याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर किंवा अर्थशास्त्रावर किंवा अर्थगणित कसं बदलणार आहे हे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आपल्या देशातून जे काय एक्सपोर्ट होतंय किंवा निर्यात केली जाते, शेतीमाल असेल, इतर काही वस्तू असतील, कापड असेल, चामड्याच्या वस्तू असतील, बाकीच्या काही वस्तू असतील, जे भारत जगाला जे काही पुरवठा करतो मोठ्या मोठ्या चांगल्या गोष्टींचा, त्या पुरवठा साखळीवर सुद्धा परिणाम होणार आहे। आणि त्याचा विपरीत परिणाम कसा होणार आहे की आपल्याकडची निर्यात कमी होणार आहे, निर्यातीला फटका बसणार आहे। निर्यातीला फटका बसला की परदेशी चलन जे भारतात येतं ते कमी येणार आहे आणि त्याच्यामुळं परत हा डॉलर आणि रुपयाचा जो विनिमय दर जो आहे, एक्सचेंज दर आहे, रेट आहे, त्याच्यात सुद्धा मग परत तफावत होती आणि मग जर डॉलरचा रुपये जर घसरला, रुपीचा जो आता जो काय 89 रुपये 90 रुपये जो आहे तो जर परत वाढला, 92 झाला, 93 झाला, 95 झाला तर आपल्याला आयात सुद्धा महागती आणि आयात महागली की सर्वसामान्यांच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो। मग परत पेट्रोलियम आहे, प्रॉडक्ट आहेत की जगामधनं आपण जवळजवळ 80% हे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट आपण आयात करतो मग त्याची परत महागाई होणार, मग ह्यांचे दर वाढणार आणि परत मग
हे सगळं आपल्याशी कनेक्ट आहे सगळ्या गोष्टी. सांगायचं तात्पर्य काय की हे इराण, अमेरिका, इस्रायल आणि ज्या मिडल ईस्ट जे देश आहेत यांच्यातलं हे जे युद्ध चाललेलं आहे ते जगाला आणि आपल्या देशाला सुद्धा हे अपायकारक आहे, हे फायदेशीर नाहीये. जगाच्या ऱ्हासाला सुद्धा हे कारणीभूत आहे. आज हे युद्ध जर लांबलं आणि उद्या रशिया आणि चीन किंवा उत्तर कोरिया याच्यामध्ये जर त्यांचा सहभाग झाला तर तिसरं महायुद्ध सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याला बघा की केवळ हे शेजारच्या राष्ट्रामध्ये युद्ध झालं, भारताने सुद्धा लगेच सावध भूमिका घेतली. भारताचं लगेच डिफेन्सचं पंतप्रधानांनी काल त्याची परत मिटिंग बोलवली. मग संरक्षण सज्जता आपल्याला सुद्धा वाढवावी लागती. मग त्याचा परिणाम परत संरक्षण सिद्धतेवरचा खर्च वाढतो आणि त्याचा शेवटी खर्च वाढला तर विकास कामं, लोकोपयोगी कामं याच्यासाठी पैसे उपलब्ध राहत नाहीत, निधी उपलब्ध राहत नाही. त्यामुळे विकास म्हणजे ओव्हरऑल देशाची डेव्हलपमेंट याच्यावर परत याचा फटका बसतो आणि त्याचा जर फटका बसला तर रोजगार परत कमी होतो. म्हणजे हे सगळं एकमेकांना कनेक्ट आहे आणि याच्यासाठी आपल्याला हे पाहायला पाहिजे की जगात शांतता राहायला पाहिजे. जगात जर शांतता राहिली तर त्याच्यामध्ये सगळ्यांचंच हित आहे, आपल्या देशाचं हित आहे आणि जगाचं हित आहे. त्यामुळं हे इराण आणि जे आता इराण आणि इस्रायल आणि अमेरिका आणि मिडल ईस्ट मधले जे काही तुम्हाला मगाशी मी सांगितले हे जे काही देश आहे त्यांचं युद्ध हे लवकरात लवकर संपणं हे जसं जगाला फायदेशीर आहे किंवा त्या देशांच्यासाठी तरी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे आपल्या देशाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे किंवा आपल्या देशाच्या हितासाठी आहे. जीवितहानी तर होतच असती, ती सुद्धा चुकीची आहे, पण त्याच्याबरोबर आर्थिक हानी, आर्थिक जो फटका बसतो आपल्या अर्थव्यवस्थेला तो फटका बसतो. कारण आता कुठलाही जगामधला देश, समजा अंदाजे 200 देश आहेत जगामध्ये, ह्या पृथ्वीवर 200 देश आहेत, पण आता कुठलाही देश हा स्वतंत्ररित्या त्याचा विकास करू शकत नाही, स्वतंत्ररित्या तो चालू शकत नाही. त्याला इतर देशांचा म्हणजे जगाच्या सहकाराची भावना असेलच तरच त्या देशाचा विकास होऊ शकतो, त्या देशाचं कल्याण होऊ शकतं. त्यामुळं मला हा व्हिडिओ करून हेच सांगण्याचं आहे की आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे की हे युद्ध थांबायला पाहिजे. मग हे युद्ध शिया सुन्नी न्यूक्लिअर प्रोग्राम इराणचा आहे त्याच्यामुळं होतंय वगैरे वगैरे, हा गोष्ट या बाकीच्या गोष्टीच्या बाजूला ठेवून मला फक्त एकच सांगायचंय की हे युद्ध थांबायला पाहिजे. अमेरिकेची भूमिका, इस्रायलची भूमिका ही वरवर करता किंवा बरी बरोबर वाटती की इराणनी त्यांचा अणुबॉम्ब किंवा अणु जो प्रोग्राम आहे तो हा थांबवणं जगाच्या हितासाठी आहे. कारण हे अमेरिकेचा असं म्हणणं आहे की हा अणु जो प्रोग्राम आहे किंवा न्यूक्लिअर बॉम्ब किंवा हे जे कार्यक्रम चालू आहे इराणचा की त्याच्यामध्ये ॲटॉमिक बॉम्ब तयार करायचा जो प्रोग्राम आहे तो कदाचित चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ शकतो, म्हणून अमेरिकेचा त्याच्यावर दबाव आहे. ते सुद्धा आपल्याला योग्य वाटतं. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता जगाला आज एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे बाकीची जगातली शांतता ठेवण्याबरोबरच जगाची आर्थिक प्रगती जर व्हायची असेल, आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळा व्हायचा नसेल तर हे युद्ध थांबणं गरजेचं आहे. एवढ्या विषयावर मी हा व्हिडिओ बनवला आहे. धन्यवाद.